नमस्कार, मी प्राजक्ता तांडेल. बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. पुढच्या अर्ध्या तासात पाहूयात महाराष्ट्रासह देश-विदेशातील बातम्या वेगवान स्वरूपात स्पीड न्यूज बुलेटिनमध्ये. राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याच्या अनावरणावरून नव्या वादाची शक्यता आहे. कारण आज भाजप आमदार गोपीचंद पडळकर मेंढपाळांच्या हस्ते पुतळ्याचं अनावरण करणार आहेत. त्यामुळे आता स्मारक परिसरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 22 तास काम करतात आणि फक्त 2 तासच झोप घेतात असं वक्तव्य चंद्रकांत पाटलांनी गेल्या आठवड्यात केलं होतं. या चंद्रकांत पाटलांच्या विधानावरून राऊतांनी त्यांच्यावर खोचक शब्दांमध्ये टोला लगावलाय. पाटलांची ही विधानं ऐकून दिल्लीत पंतप्रधान मोदींची 2 तासांची झोपही उडाली असेल असं राऊत म्हटले. बारामतीत अजित पवार यांनी विविध विकास कामांचं उद्घाटन केलं. यावेळी त्यांनी राज्यमंत्री दत्ता भरणेंना मिश्कील टोले लगावलेत. दत्ता भरणेंनी इंदापूर तालुक्यासाठी चांगला निधी आणलाय. तुम्ही कधीतरी आमच्या तालुक्यालाही निधी द्या. बांधकाम विभागाच्या चाव्या जरी तुमच्या हाती असल्या तरी तिजोरीच्या चाव्या माझ्या हाती आहेत असं अजित पवार म्हटले. औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात खासदार करण्यात शिवसेनेचे राज्यमंत्री अब्दुल सत्तारांचा सिंहाचा वाटा असल्याचा गौप्यस्फोट खासदार इम्तियाज जलील यांनी केलाय. तर पक्ष वेगवेगळे असले तरी जलील यांच्यासोबत घट्ट मैत्री असल्याची कबुली अब्दुल सत्तार यांनी दिली आहे. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. भाजप खासदार सुजय विखे पाटलांनी महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली आहे. महाविकास आघाडीत राष्ट्रवादी आणि शिवसेनेचं लग्न झालं असून राष्ट्रवादी नवऱ्याच्या भूमिकेत आणि शिवसेना मूक बायकोच्या भूमिकेत आहे असा टोला सुजय विखे पाटील यांनी लगावलाय. तर राज्यातील ईडी कारवायांवरून देखील त्यांनी सरकारला टोला लगावलाय. नागपुरात एकनाथ शिंदेंनी भाजपवर आरोप केलेत. केंद्रीय तपास यंत्रणांनी जे दोषी आहेत किंवा भ्रष्टाचारी आहेत त्यांच्यावर कारवाई केलीच पाहिजे. मात्र या कारवाया सूडभावनेनं होत असल्याचा आरोप एकनाथ शिंदे यांनी केलाय. देशातील ओबीसी समाजाची अवस्था बिकट असून जीवनात नोकरी आणि राजकारणासाठी आरक्षण महत्त्वाचं आहे. मराठा आरक्षणाला आमचा विरोध नाही, पण ओबीसी आरक्षणात घुसखोरी न करण्याचा इशारा विजय वडेट्टीवार यांनी दिला. तसंच मराठा आणि ओबीसींमध्ये भांडण लावण्याचं काम केलं जात असल्याचा आरोप देखील वडेट्टीवार यांनी केलाय. किरीट सोमय्यांच्या नाटकात सामान्य जनतेला रस नाही असं म्हणत शिवसेनेच्या वरुण सरदेसाई यांनी किरीट सोमय्यांना टोला लगावलाय. केंद्रात भाजपची सत्ता असून तरुण वर्ग बेरोजगार आहे आणि निवडणुका झाल्यानंतर इंधन दरवाढ झाली आहे असं देखील वरुण सरदेसाई म्हटले. कोरोना काळात संपूर्ण देशात सर्वांनी एकत्र येत काम केलंय. हे आपल्या देशाचं सौभाग्य आहे. मात्र सामान्य वेळेत नेते भांडत असतात असं वक्तव्य राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केलं. ते लोणावळ्यामध्ये बोलत होते. कोकणातील पर्यटनाला चालना देण्यासाठी रेवस ते रेड्डी या सागरी मार्गाचा आराखडा तयार झाला असून त्याला राज्य सरकारची मंजुरी मिळालेली आहे. 165 किलोमीटरच्या रस्त्याचं चौपदरीकरण करण्याला मान्यता देण्यात आलेली आहे. तर या मार्गाचा उर्वरित रस्ता दुपदरी असणार आहे. या मार्गासाठी 9,500 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. मुंबईकरांची वाहतूक कोंडीमधून सुटका होणार आहे. मुंबईतील दादर टिळक उड्डाणपूल, रे रोड उड्डाणपूल, भायखळा तसंच स्टँडहर्स्ट रोड दरम्यान असलेले ब्रिटिशकालीन पूल पाडून नवे पूल उभारण्यात येणार आहेत. पूल पाडून वांद्रे सिलिंगच्या धर्तीवर या ठिकाणी केबल स्टेड पूल उभारले जाणार आहेत. मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पातील बीकेसी स्थानकाची निविदा काही दिवसांपूर्वी रद्द करण्यात आली आहे. यामुळे प्रकल्पाचं मुंबईतील काम रखडलं असतानाच याचा फटका MMRDAच्या महत्वाकांक्षी अशा आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र प्रकल्पाला बसलाय. पुणे बंगळुरू दरम्यान नवा राष्ट्रीय महामार्ग उभारणार असल्याची घोषणा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली आहे. पुणे ते बंगळुरू राष्ट्रीय महामार्ग पावसाळ्यात बंद पडतो, मात्र भविष्यात हे संकट येणार नसल्याचं देखील गडकरी म्हटले. हिजाबच्या मुद्द्यावरून विरारमधील विवा लॉ कॉलेजच्या प्राचार्य डॉक्टर बतुल हमीद यांनी तडकाफडकी राजीनामा दिल्यानं खळबळ उडाली आहे. कर्नाटकमधील हिजाब वादानंतर कॉलेजच्या विश्वस्तांकडून छळ होत असल्याचा आरोप त्यांनी केलाय. मात्र महाविद्यालय व्यवस्थापनानं हे आरोप फेटाळून लावलेत. राज्यातील शिक्षण विभागावर कॅगनं ताशेरे ओढलेले आहेत. राज्यातील उच्च शिक्षणाकडे दुर्लक्ष केलं जात असल्यानं निष्कर्ष कॅगनं काढलेला आहे. शिक्षा अभियानाअंतर्गत केंद्र आणि राज्य सरकारकडून 376 कोटी 97 लाख रुपयांचं अनुदान उपलब्ध झालंय. यापैकी 283 कोटी रुपये खर्च झालेले आहेत. सुमारे 94 कोटी रुपये खर्च झालेले नसल्याचं कॅगनं सांगितलंय. पेट्रोल आणि डिझेल दरवाढीचा सपाटा अजूनही सुरूच आहे. सलग 6व्या दिवशी इंधनाचे दर वाढवण्यात आलेत. पेट्रोल प्रति लिटर 50 पैसे आणि डिझेल प्रति लिटर 55 पैशांनी महागलंय. मुंबईमध्ये पेट्रोल प्रति लिटर 113.81 रुपये आणि डिझेल 98.5 रुपये प्रति लिटर झालंय.
रद्दीचा भाव गेल्या काही महिन्यात अचानक वधारला असून कोरोनापूर्व काळापेक्षा देखील तो दुप्पट झालाय। जुन्या वृत्तपत्रांच्या रद्दीला सध्या मुंबईमध्ये प्रत्येक किलो मागे 25 ते 26 रुपये इतका भाव दिला जातोय। हा भाव प्रत्येक ठिकाणी 1 ते 2 रुपयांनी कमी जास्त आहे। सध्या बाजारात हिरव्या मिरचीचे भाव गगनाला भिडलेत। मिरचीच्या किमतीने आतापर्यंतचा उच्चांक गाठला असून 180 रुपये प्रति किलो दराने सध्या मिरचीची विक्री होते। जळगावच्या एरंडोल शहरातील नागरिकांनी मालमत्ता कर तसंच पाणीपट्टी कराची थकबाकी न भरल्यानं नगर परिषदेच्या वतीनं धडक कारवाई करण्यात आली आहे। या कारवाईमध्ये 30 घरांचे नळ कनेक्शन कट करून त्यांना तात्काळ कर भरण्याच्या सूचना देण्यात आल्या। भंडाऱ्याच्या लाखांदूरमध्ये रानडुकराचे मांस विकताना एकाला रंगेहात पकडण्यात आलंय। दिघोरी इथे ही कारवाई करण्यात आली आहे। रजिराम मेश्रा असं पकडण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे। अमरावती शहरातील राहटगाव रिंग रोडवर भीषण अपघात झालाय। ट्रक आणि चारचाकीचा अपघात। या अपघातात 4 जणांचा मृत्यू झाला असून 5 जण गंभीर जखमी झालेत। ओव्हरटेक करताना ही घटना घडली। शनिवारी धडगाव बस स्टँडमध्ये आत्महत्या केलेल्या तरुणाची ओळख पटली। हा तरुण विवाहित असून त्याचं नाव अर्जुन पाडवी असं आहे। तो अक्कलकुवा तालुक्यातील सुजवापाडा या अतिदुर्गम भागातील रहिवासी आहे। आत्महत्येपूर्वी त्यानं प्रेम संदेश लिहिलं होतं, मात्र त्याच्या परिवाराला याबाबत कोणतीही माहिती नसून पोलीस अधिक तपास करतायत। नांदेडमधील पोलीस कॉलनीतील एका घरावर झाड कोसळून 2 जण जखमी झाले। जखमींवर खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। पोलीस कर्मचाऱ्यांच्या वसाहतीमध्ये सगळीच घरं मोडकळीस आली आहेत। अनेक वेळा मागणी करून देखील या घरांची दुरुस्ती केली जात नाहीये। मालेगावच्या सौंदाणे मार्गावर ट्रक, कार आणि पिकअप या 3 वाहनांनी एकमेकांना धडक दिल्यानं भीषण अपघात झाला। या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून 2 जण जखमी झालेत। त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत। इनरव्हील आणि मॅनग्रोव्ह फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने महिला मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलं होतं। एक धाव नवी मुंबईतील खारफुटीच्या बाजूनं असा नारा देत मॅनग्रोव्हच्या संरक्षणाचा संदेश देण्यात आला। या मॅरेथॉनमध्ये मुंबई, नवी मुंबई आणि ठाण्यामधील शेकडो महिला सहभागी झाल्या होत्या। यासोबतच इतरही काही महत्त्वाच्या बातम्या आपण पाहणार आहोत। तुर्तास एक छोटासा ब्रेक, पाहत रहा न्यूज 18 लोकमत। ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत आणि आता पाहूयात उर्वरित बातम्या वेगवान स्वरूपात। चीनमध्ये विद्यापीठात शिकणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांचं शिक्षण ऑनलाईन सुरू आहे। मात्र अशा प्रकारे शिक्षण घेणाऱ्यांची पदवी ग्राह्य धरली जाणार नाही, तशा संदर्भातलं परिपत्रकच यूजीसी आणि अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेनं काढलंय। आयपीएलच्या बसेससाठी ग्रीन कॉरिडॉर तयार करण्यात येणार आहे, असा निर्णय मुंबई पोलिसांनी घेतलाय। खेळाडूंना वेळेत स्टेडियमला पोहोचता यावं तसंच सुरक्षेच्या दृष्टिकोनातून हा निर्णय घेण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलंय। दरम्यान यासाठी जवळपास 1200 पोलीस तैनात करण्यात येणार आहेत। बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारचा बच्चन पांडे हा चित्रपट गेल्या 18 मार्चला रिलीज झाला। त्यापूर्वी 11 मार्चला विवेक अग्निहोत्री यांचा द काश्मीर फाईल्स रिलीज झाला होता। विवेक अग्निहोत्री यांच्या चित्रपटानं बच्चन पांडे या माझ्या चित्रपटाला बर्बाद केल्याचं अक्षय कुमारनं म्हटलंय। या बातम्यांसह बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची, मात्र ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा न्यूज 18 लोकमत।